आपण पाहत आहात एसपी9 स्पेशल क्राईम डायरी एपिसोड, जिथे आम्ही गुन्ह्याच्या घटनांचा आढावा घेतो, तथ्य मांडतो आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न करतो। आजच्या भागात पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडलेली अत्यंत वेदनादायक घटना। प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वाद आणि पतीकडून होत असलेल्या कथित छळाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचा आरोप आहे। यावेळी 6 वर्षाच्या मोठ्या मुलीलाही इजा करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असून ती सुदैवाने बचावली। घटनेनंतर संबंधित महिलेने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अर्थात BNS संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांकडून पुरावे, घटनास्थळ, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तांत्रिक बाबींचा सखोल तपास केला जात आहे। या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल। प्रत्येक गुन्ह्यांमागे काही सामाजिक, मानसिक किंवा कौटुंबिक कारणे असू शकतात, मात्र कोणत्याही परिस्थितीत निरपराध मुलांवर हिंसा करणे किंवा त्यांचा जीव धोक्यात घालणे हे कायद्याने गंभीर गुन्हा आहे। जर कुटुंबांमध्ये सतत वाद, मानसिक त्रास किंवा कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्यावर वेळेत मदत घेणे आवश्यक आहे। आज महिला हेल्पलाईन, पोलीस समुपदेशन केंद्र आणि कायदेशीर मदत उपलब्ध आहेत। एक योग्य निर्णय अनेक निष्पाप जीव वाचवू शकतो। अशा घटना का घडतात? मानसिक तणाव किती धोकादायक ठरू शकतो? कुटुंबाने कोणती काळजी घ्यावी? समाजाची भूमिका काय असावी? एसपी9 स्पेशल क्राईम डायरीचा उद्देश कोणत्याही घटनेची उदात्तीकरण करणे नसून समाजाला जनजागृती करणे हा आहे। आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती मानसिक तणावात, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत असेल तर तिच्यापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे ही आपली ही जबाबदारी आहे। या घटनांमधून आपण सर्वांनी धडा घेतला पाहिजे। मी स्नेहल आणि तुम्ही पाहत होतात एसपी9 पोलीस क्राईम डायरी। धन्यवाद।